नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। पण नवीन वर्षात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे। यंदा महानगरपालिकेच्या निवडणुकांमुळे आचारसंहिता लागलेली असल्याने पोलीस यंत्रणा ही डोळ्यात तेल घालून काम करत आहे। यासाठी प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीत 3 नाकाबंदी शिवाय बीट अंमलदार डीबी पथकाची गस्त असणार आहे। नवीन वर्षात धार्मिक स्थळी भेट देण्यासाठी जाणाऱ्यांची संख्याही जास्त असते। यासाठी शहराच्या बॉर्डरवरही पोलिसांचा कडक बंदोबस्त असणार आहे। शिवाय गर्दीच्या ठिकाणी पर्यटन स्थळी पोलीस अधिकारी व कर्मचारी नियुक्ती करण्यात आली आहे। शिवाय त्यांची सतत पेट्रोलिंगही केली जाणार आहे। यात रात्री खुल्या ठिकाणी मोठ्याने गाणे वाजवणे, फटाके फोडणाऱ्यांवर विशेष लक्ष असणार आहे। शिवाय रस्त्यावर दुचाकीवर हुल्लडबाजी करत फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी बीट अंमलदारांचे पथक असणार आहे। शिवाय साध्या वेशात डीबी पथकही फिरणार आहे। मोटर वाहन कायद्यानुसार पहिल्या गुन्ह्यासाठी 10,000 रुपये दंड किंवा 6 महिन्यापर्यंत कारावास होऊ शकतो। दुसऱ्यांदा हा गुन्हा केल्यास दंडाच्या रकमेत वाढ होते आणि 2 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो। तसेच ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित किंवा रद्द देखील केले जाऊ शकते।